बिगबाई तशीच होती. नाहू घालणार काढलं तरी बिगबाई कोणी काढेना. म्हातारीच्या लक्षात आलं काय करावं, जाऊन काढावी तर लोक म्हणतील पाहावं सोन्यासारखा जीव गेला आणि म्हातारी तुटून पडली कानावर. न काढावी तर 5 ग्रामची आहे. मरता मरता 17,000चं वाटोळ करून चाललं म्हातारं, तेवढ्यात 10वा होईल. नागपूरची म्हातारी, इकडच्या नाही सांगत. आणि तिनं ठरवलं आपण काढायचं नाही आणि म्हाताऱ्यासोबत जाऊ द्यायची नाही. जेव्हा म्हाताऱ्याचं प्रेत अशोकराव न्हायला काढलं आणि म्हातारी तिथं गेली आणि प्रेताचे पावलं धरले, पावलं नाहू घालताना, आणि सुरू केलं तुमच्या पायात जोडा कसा शोभत होता. म्हातारी तसे नाहू घालणारे लोक पावलाकडे बघू लागले प्रेताच्या. म्हातारीने इकडे तिकडे पाहिलं, माझ्या रडण्याकडे समाजाचं लक्ष आलंय वाटतं. मग वर्णन वर सुरू केलं डॉक्टर साहेब. तेरेकाठच्या धोत्राशिवाय नेसला नाही. प्रेताजवळचं सांगतोय. मग लोक धोत्राकडे पाहू लागले. मग कमरेवर वर्णन आलं, चांदीच्या करगोट्याशिवाय बांधला नाही. कारण तिला स्टँडवर यायचं आणि इथं आहे ना बिगबाई, तिकडून चालली. मग लोक कमरेकडे पाहू लागले. नेहरू सदऱ्याशिवाय घातला नाही. मग गळावर वर्णन आलं, गळ्यात साखळी कशी शोभत होती. प्रेताच्या गळ्याकडे पाहू लागले लोक. मग कानावर आलं, अजूनही तुमच्या कानात. इथं थांबली जेतल्याची. मग नाहू घालणाराचं लक्ष. पाटील काय बिगबाई तशीच राहिली, काढा तेवढी भूषण घेते वास बरा संता पायी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. कुठे भाग्याचे 13 प्रकार दिले, कुठे 4 प्रकार दिले. पण 4 असो की 13, पहिला नंबर मात्र त्याच भाग्याला दिला. देही आरोग्य नांदते, भाग्य नाही या परते. जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला जगातला 1 नंबरचा श्रीमंत कोण, ज्याची तब्येत चांगली तो 1 नंबरचा धनवान. नाहीतर 100 एकर माडी, 100 एकर वाडी, 3 मजली माडी, एसीची गाडी, पण बॉडी नाही ना चांगली. काय उचलून टाकता का एसीच्या गाडीत. पहिला धन है निरोगी काया. अन्नाचा कण घरात नसू द्या, पण तब्येत चांगली असू द्या, त्याच्या पुढे जगातला श्रीमंत दरिद्री समजा. नाही तर सगळेच घरी असतं आणि आमचे वारकरी त्याच्या अंगणात 42 जिलेब्या खातात. बिगर डायबिटीस 42. आणि घर मालकाच्या ताटात ताकात भाकरी. वारकरी कळवून म्हणतात, मालक तुमचं असून तुम्ही नाही खा का हो. आम्ही 42 दाबल्या हो एका एकानं. पाटील म्हणतात, वारकरी दादा तुमच्या ताटातली जिलेबी बघितल्यापासून जीभ वळवळ 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 करते. पण काय करू, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की पाटला मरेपर्यंत जगायचं असेल तर जिलेबीच्या भानगडीत पडू नको. असून खाता येत नाही. म्हणून पहिला धन है निरोगी काया. जगातला 1 नंबरचा धनवान ज्याची तब्येत चांगली आहे. दुसरा धन है घर में माया. एकमेकाचं एकमेकावर जीवापाड प्रेम असणे. तिसरा धन है पुत्र अधिकारी. आणि चौथा धन है पतिव्रता नारी. ही भाग्याचे 4 प्रकार आहेत. आणि या 4ही भाग्यानी रावण युक्त आहे. आपण रामायणात पहा, पहिला धन है निरोगी काया, कैलास पर्वत हलवला अशी तब्येत आहे. दुसरा धन है घर में माया, एकमेकाचं एकमेकावर प्रेम आहे. तिसरा धन पुत्र अधिकारी,
इंद्राला जिंकणारा पुत्र इंद्रजित आहे. और चौथा धन है पतिव्रता नारी, मुख्य मंदोदरी पतिव्रता. चारही भाग्ये, तरी त्याला संतांनी भाग्यहीन ठरवला का नाही. राम राणा आठवला, उलट त्यानं संताच्या कंबरड्यात बुटा भरली लाद घातली बिभीषणाच्या, म्हणून भाग्यहीन. म्हणून भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्याचा उदय झाला, चिंता वारली आणि पद्मनाभ जोडला. या तिन्हीचं एकच कारण आहे संत दर्शन. दर्शन शब्दाचा अर्थ आम्ही समजतो ते दर्शन नव्हे. दर्शन शब्दाचा अर्थ होतो निळोबाराय दृशीर ज्ञानम, त्याचं ज्ञान होणे. दर्शन म्हणजे ज्ञान होणे. नाहीतर आमची माणसं अशी हुशार, पंढरपूरला गेली म्हणजे जिथे पोलीस तिथे तंबाखू काढतात. फार हुशार वारकरी सुद्धा. तंबाखू असं व्यसन आहे, ओळखीचं बघत नाही, लायकीचं पाहत नाही की हात पुढं करतात. वाईज तंबाखू द्यावा पाहुणं वाईज तंबाखू आहे साहेब, चुना नाही. चुना माझा घ्या, चुना पोलीसचा आणि तंबाखू पाटलाचा. कारण नुसता तंबाखू खाऊ नये. भगवंत म्हणे अर्जुना, जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा चुना कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे. घरी गेल्यावर वाचा तुम्ही. हा ना. तंबाखूला चुना मळता मळता पोलीस विचारतो, कुठलं पाटील? जालना. जालन्याचे तुम्ही? ते रेणुका माता पतसंस्थे शेजारी सरकटे राहतात, त्यांच्या शेजारीच मी राहतो. तंबाखू आहे ना तो. मग कसा आलता? आलतो दर्शनाला साहेब, पण 22 तास लागतात म्हणे, आपली नाही हिंमत. सरकडे साहेबांना ओळखता? अहो चांगलं ओळखतो, आपले ते दानवे साहेबाचे पाहुणे ना. हा हा, या माझ्या माग. पोलिसनं तंबाखू खाल्लेला असतो. 2 मिनिटात दर्शन करून पश्चिम द्वारातून बाहेर. मी असं विचारतो, एवढ्याशा तंबाखूच्या वशिल्यावर जर विठोबाचं दर्शन, आणि हा दर्शन शब्द जर संताला अपेक्षित असता तर त्यांनी असं लिहिलं असतं का? झाले या दर्शन एक वेळ, झाली दर्शन एक वेळा, झाली दर्शन एक वेळा. मागील परिहार पुढे नाहीसे, मागील परिहार पुढे नाहीसे, मागील परिहार पुढे नाहीसे, मागील परिहार पुढे नाहीसे. झाले या दर्शन एक वेळा, झाली दर्शन एक वेळा, झाली दर्शन एक वेळा. म्हणून दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृशीर ज्ञानम, त्याचं ज्ञान होणे. सुखापर्यंत पोचायचं असेल तर आधी प्रवेश, प्रवेशाच्या आधी दर्शन, दर्शनाच्या आधी ज्ञान आणि ज्ञानाच्या आधी श्रवण, या पायऱ्या आहे. जरी माऊलीनं ओवीत म्हटलं असलं तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. तरी केवळ श्रवणानं सुख नाही, श्रवणाने ज्ञान आहे, ज्ञानानंतर दर्शन आहे, दर्शनानंतर प्रवेश आहे आणि प्रवेशानंतर सुख आहे. हे जर तुम्हाला पटत नसल तर स्टँडवर एक उतरल्या चेहऱ्यानं माणूस बसला. एक मिनिट घेतो. का हो तोंड उतरलं? भूक लागलेला आहो सकाळीपासून. पुढच्या हॉटेलमध्ये जा ना. मग काय त्याचे जोडे खाऊ का? जोडे नाही, बटाटा वडा खा ना. अरे पण सगळे चोरट्यानं पळवलं, 10 पैसे नाही माझ्याकडे, अशी अडचण आहे का? मग फुकट जेवणाची व्यवस्था होईल. उद्घाटन आहे रेणुका पतसंस्थेचं, कल्पना चालू आहे. म्हणजे याचं नाव श्रवण. त्याला स्टँडवर माहिती मिळाली की पतसंस्थेत फुकट जेवण आहे. श्रवण आणि ज्ञान जेवणाचं झालं. तो आला कीर्तनाला बसला
आणि बरोबर पांढऱ्या कपड्याचे बुवा कुठं जातात त्याच्या मागं मागं चिकटून गेला आणि महाराजाच्या मांडीला मांडी लावून बसला. अशा वेळेला सरकटे साहेब घरमालकही अडचणीत असतो, महाराजही, दोघंही चौकशी करत नाही. घरमालकाला वाटतं आपण कशाला विचारावं, महाराजच्या सोबतचं असल. महाराजाला वाटतं आपण कशाला विचारावं, मालकाचा जावाई असल. हो ना, तिसराच जेवतो. ते बसलं. म्हणला माहिती अचूक मिळाली, श्रवण फुकट जेवायला मिळतं त्याचं ज्ञान आहे, पण अजून दर्शन नाही ना. दर्शन म्हणजे जेव्हा पदार्थ वाढले आणि ते यानं पाहिले याचं नाव दर्शन. हां, घाबरू नका, बरोबर आहे. स्टँडवर माहिती हे श्रवण, जेवायला मिळतं हे ज्ञान, आणि पात्रावळीवरचे पदार्थ बघणे म्हणजे दर्शन. मग दर्शनानं सुख आहे का? सकाळपासून पटापटा पाहत होतं स्टँडवरून नाही. मग घरमालक म्हणतात पल्लोडजी वाढून झालं, पुंडलिक वरदा, आणि मग तुटून पडतात. याला म्हणतात प्रवेश. आणि हात धुवायच्या वेळेला समाधानाने ढेकर देतो, याचं नाव सुख. विठ्ठल दर्शन शब्दाचा अर्थ आहे दृश्य ज्ञानम, त्याचं ज्ञान होणे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. बापरे, 25 मिनिट शिल्लक आहे विठ्ठलराव. बरोबर करू वेळेत सगळे करू. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ लकडे बाबा एका ताला. असं करा. विठोबार एक हात. शाबास. बोलू नका, कोणी बोलू नका. जे गेले त्यांना जाऊ द्या, आहे तेवढे बसा. जे जाण्याच्या तयारीत आहे ते लगेच बाहेर निघा, जे दुसऱ्याचं नुकसान होणार नाही. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. तुम्ही जे एवढ्या घाईनं चालला ना, आपली 7 ते 9ची वेळ आहे, मला नाही फरक पडत, पण साक्षात पांडुरंगाचा अपमान करून चालला एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्याच्यासाठी एवढ्या घाईनं घरी चालला का नाही, ज्या प्रपंचासाठी, तुमचे मुलं शेवटच्या दिवशी कमरेला करगोटा सुद्धा ठेवणार नाही तुमच्या, एवढं लक्षात ठेवा. शेवटच्या दिवशी सोबत येणारं फक्त एवढंच आहे जे तुम्ही 2 तास बसलेला आहे तेवढं, बाकी सगळे इथं राहणार आहे. आमचं त्याचं उलट आहे. बसल्याबद्दल धन्यवाद. आता आहे तेवढे बसताय ना 20 मिनिट. हा, तेच म्हणतो बसतो रे बाबा. हे एवढ्याच विनंतीला मान देतात लोक, नाही तर आता नाही राहिलं चेअरमन साहेब. एवढंच एक छत्र आहे जेतले आजी बसले सगळे. हा, बरोबर 1 मिनिट पुढे जात नाही ना आधी सोडत नाही. फक्त त्यांना कसं वाटलं आता गेले 15 मिनिट चाल, आता तेही गुणवान आहे, त्यांनी सरळ थोडक्यात म्हटली पण तरी दम काढे ना. ठीक आहे. विठ्ठल विठ्ठल उदळले भाग्यात अवघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. संत दर्शने हा लाभ. एक मजा सांगतो तुम्हाला. रुक्माईच्या वडिलांनी
भीमक राजाने मुलगा बघितला आणि रुक्माईच्या भावानी रुक्मिणी मुलगा बघितला. भावानी बघितला शिशुपाल आणि वडिलानं बघितला श्रीकृष्ण. आता विचार घ्यायचा थोरल्या मुलाचा. रुक्मी पुत्र वडील त्यासी पुसणे. बस भाई पाठ आहे तुम्हाला. अरे मी मुलगा बघून आलो ताईसाठी. मी मुलगाच बघायला गेलतो माझ्या बहिणीसाठी. अरे पण कन्यादान करण्याचा अधिकार बापाचा असतो. हो, पण बापाला म्हातारपणात कळत नसतं तेव्हा प्रकरणात बहिणीच्या हितासाठी लक्ष घालणं हे भावाचंही कर्तव्य असतं. हे भांडण आहे ना, जरा आवाज वाढून. मला कळत नाही का? काय कळतं तुम्हाला? ज्याला माझी बहीण देणार आहे तिथं पत्रिका छापायचीच अडचण आहे. म्हणजे अहो, प्रेसमध्ये गेल्यानंतर प्रेसचे मालक विचारतील, बोला काय? लग्नाची पत्रिका सांगा, मुलाचं नाव श्रीकृष्ण, आणि सांगा बापाचं. कोणी म्हणते नंदाचा, कोणी म्हणते वसुदेवाचा, आणि ठावची नाही बापाचा. अर्धे लोक म्हणतात नंदाचा आहे, अर्धे म्हणतात वसुदेवाचा आहे. मग काय छापणार काय पत्रिकेत? का कृष्णाच्या पुढे नंद छापणार का वसुदेव? का स्वल्पविराम देऊन दोन बाप जाहीर छापणार? बरं ठीक आहे, तू कोण बघितला? शिशुपाल. अरे काय शिशुपाल? शिशून पाल यते इति शिशुपाल. हा जो शिशूचं पालन करतो त्याला शिशुपाल म्हणतात. आणि शिशू कोणाला म्हणतात? ज्याला शी आणि शू कुठन केव्हा करायचं कळत नाही त्यांना म्हणतात शिशू. म्हणजे लहान मुलं. शिशु आहार वगैरे शब्द माहिती आहे बघा. लहान मुलांना शिशू का म्हणतात? शी आणि शू कुठन केव्हा करायचं कळत नसतं ते शिशू, आणि त्या शिशूचं पालन करतंय ते शिशुपाल, आणि त्याला देणार बहीण. हे बाप लेकाचं शाब्दिक भांडण रुक्माईपर्यंत पोहोचलं. आणि रुक्माईनं विचार केला, जर माझ्या पप्पाचा पराजय झाला आणि विजय दादाचा झाला तर या जन्मी मला कृष्णपती मिळत नाही. एवढं मनात आलं आणि रुक्माई खाली कोसळली. सगळ्या सख्या घाबरल्या. एकी म्हणती धरा धरा, एकी पालवे घाली ती वारा, कोणी म्हणे हे सुंदरा महाभूते झडपली. त्या सखीची चर्चा. रुक्माई म्हणाली काहीच उपाय करू नका. काही तर म्हणल्या कुळदैवत कोपलं, कुळदैवत. मग उगले बाबांना बोलवा. हा ना, प्रमाण आहे ना. कोणी म्हणते वो घालावा गोंधळ, गोंधळी बोलवा. हा बस बस, जमला जमला. गोंधळ हे भक्तीच आहे ना, ऐक नाही. गोंधळ कोणी केला? शुक सनकादिक गोंधळी. शुकाचार्य आणि सनकादिकाने गोंधळ घातला. आणि गोंधळ कुठेही असतो का? गोंधळ म्हणजे गडबड नाही. गोंधळ ही भक्ती आहे. चेते विठू चेहरा उड, ते काय विठ्ठलराव शेजारीच आहे. आणि तिथं उगलेचा गोंधळ. इथंच बसतंय प्रमाण ते. हा ना. 10-5 घाला जीव तुमच्या गोंधळाला येऊ. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखमाईच्या वरा. जिथे विठूचे राऊळ तिथे तुकड्याचा गोंधळ. आम्ही गोंधळी गोंधळी वगैरे वगैरे. ते तिथलं प्रमाण आहे. एकी म्हणती वो घालावा गोंधळ. त्या सख्या घाबरल्या. अगं कुळदैवत कोपलं, गोंधळी बोलवा. काही म्हणाल्या बाहेरचं झालं, मांत्रिकाला बोलवा. रुक्माई म्हणाली नका काही उपचार माझे या शरीरा, काहीच करू नका. मग एका वाक्यात सांगते तुम्हाला, श्रीकृष्ण नवरा
नवरी मी शिशुपाल नवरा नवरी मी. हे संधी विग्रह पहा, मजा पहा, उत्तर तिथेच आहे. श्रीकृष्ण नवरा नवरी मी, पण शिशुपाल नवरा नवरी मी. लक्षात आलं जवळजवळ. शिशुपाल जर नवरा असेल तर मी त्याला वरणार नाही. शिशुपाल नवरा नवरी मी, श्रीकृष्ण नवरा नवरी मी. त्या सख्या हुशार होत्या. 15च मिनिट आहे ना. सख्या हुशार होत्या. तुझं काम होईल रुक्माई, त्या सुदेव ब्राह्मणाला गाठ. मग रुक्माईनं 8:45 जाऊन सुदेव ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवलं. काका माझं एवढं काम करा, एवढी चिठ्ठी पोच करा. चिठ्ठी पोचली द्वारकेला. सुदेव ब्राह्मण म्हणाले, देवा आमच्या गावच्या कौंडण्यपूरच्या राजाच्या भीमिकाच्या कन्या रुक्माईन तुम्ही बहीण भावासारखा जोड होतो बघा. सगळी माहिती सांगू लागली रुक्माईबद्दलची. देव मनात म्हणतात, मनात काका तुम्ही कशाला हेलपाटे घातले, तर आमचं आधीच आरक्षण ठरलेलं होतं. कौंडण्यपुरासी जावे तुम्ही, यादव समग्र व्हा रे तुम्ही. ठीक आहे, सगळे झालं. होकार दिला देवानी. आणि शिशुपालही नवरदेव होऊन आला, पण आहेरवाडीला बसला होता. म्हणजे 22 किलोमीटरचा परिसर होता तो कौंडण्यपूर, जे अमरावती जिल्ह्यात आहे ना. आता ते सगळे शहरात राहायला गेले. नाही तर राजा भीमकाची नगरी 22 किलोमीटरचा परिसर. अजून शेवटचं टोक त्याचं अहेरवाडी आहे. त्या 22 किलोमीटरच्या टोकावर अहेरवाडी नावाचं गाव आहे. तिथे शिशुपाल आला होता नवरदेव होऊन. आणि तिथं तो अहेर घेत बसला, म्हणून ते अहेरवाडी. आणि इकडे रुक्माई मंदिरात गेली आणि किसनरावनं नेली. बस बस वाढवत नाही, बस समजून घ्या आता. म्हणून निर्दोष स्वयंवर शब्द हा रुक्माईच्या बाबतीत लागतो. सीता स्वयंवर आणि द्रौपदी स्वयंवर इथे थोडा दोष आहे. कारण स्वतःहून इच्छा असेल त्याला स्वतंत्रपणे वरणे याला स्वयंवर म्हणतात. द्रौपदीची इच्छा अर्जुनाला वरायची आहे, पण खाली बघून जर माशाचा डोळा फुटला तर, नाही तर इच्छा असून उपयोग नाही. सीतामाईची इच्छा रामाला वरायची आहे, पण धनुष्य उचललं तर, म्हणजे ह्या आडकाठ्या आहे. इथे रुक्माईची इच्छा आहे. इथं काय करतं शिशुपाल? अरे बसला आयर घेत. रुक्माई तर गेली म्हणजे कृष्णानं नेली. आणि मग मदतीला रुक्माईचा भाऊ आणि शिशुपाल सैन्य घेऊन माग. रुको श्रीकृष्ण, रुको श्रीकृष्ण, रुको. थांबायला तयार नाही. शेवटचा प्रयोग केला शब्दाचा. आपको माँ जसोदा के दूध की सौगन है, कृष्ण रुको. यशोदा मायच्या दुधाची शपथ घातल्याबरोबर माय यशोदा आठवली देवाला. थांबवला रथ, टाकली उडी, धरला रुक्माईचा भाऊ. तलवार उपसली, मुंडकं तोडणार. आता बहीण आहे ना पल्लोडजी, उडी टाकली रथातून. रुक्माईन धावत गेली, देवाचे पाय धरले. देवा माझा भाऊ आहे. आणि एका वाक्यात सांगते तुम्हाला, तुम्ही मला प्राप्त व्हावा याकरता माझ्या भावाच्या बायकोनं, म्हणजे माझ्या वहिनीनं मंदिरापर्यंत मला पोचवायची मदत केली. आणि मग माझ्या वहिनीला मी मंदिरात देवीच्या साक्षीनं सांगितलं, वहिनी इथपर्यंत राजवाड्यातून आणण्यासाठी तुम्ही मदत केली ना, मी वचन देते तुम्हाला, ही रुक्माई तुमच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही. माझा शब्द देवळात गेला देवा, की माझ्या वहिनीच्या कुंकवाला धक्का लागू देणार नाही. तेव्हा तिच्या कुंकवासाठी माझ्या भावाला मारू नका. मग ते अर्धी दाढी अर्धी ते सगळे ऐकताय तुम्ही. काही गेले जाऊ दे, आपण आहे तेवढ्यात आनंद लुटू. आता लांबवत नाही. रुक्माई काही दिवसानं जेव्हा
निळोबाराय आल्याबरोबर मायबापाच्या पाया पडली नाही, माहेरी आल्यावर भावाच्या नाही, आल्याबरोबर सुदेव ब्राह्मणाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतलं. सख्या म्हणाल्या, रुक्माई जन्मदाती माय आहे, बाप आहे, भाऊ आहे, त्यांच्या पाया पडली नाही ना आल्या आल्या सुदेव ब्राह्मणाच्या. हो सखे, का? या माझ्या मायबापाने फक्त मला जन्म दिलाय ग, आणि सुदेव ब्राह्मणाने मला भगवंत प्राप्त करून दिला. संत दर्शने हा लाभ, दर्शने हा लाभ, दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. अहो पण महाराज चालता चालता जर रुपया सापडला तर 3 वेळा कपाळाला लावतो माणूस, लाभ झाला म्हणतो बरं का चेअरमन साहेब. आणि मग घरी तिजोरीच्या आतल्या कप्प्यात ठेवतो, रुपया सापडलेला, लाभ झाला म्हणतो आज. मग भगवंत रूपी लाभ जर प्राप्त झाला तो ठेवणार कुठे? संपुष्ट हे हृदय पोटी, पेटी पेटी संपुष्ट हृदय पेटी, संपुष्ट हृदय पेटी, लकडे संपुष्ट संपुष्ट हे हृदय पेटी. पाहिले का कसे हिरे आहे संप्रदायात. अरे हे आमच्या संप्रदायाची गुणवान मंडळी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, आमच्या संप्रदायाचं सौंदर्य आहे. त्याच्यामुळे नोहे एकल्याचा खेळ नामदेवराय, वा वा मजा आहे, एक एक हिरा आहे. ठेवणार कुठे? संपुष्ट हृदय पेटी, करुणी पोटी साठवू. अहो पण हे पटत नाही ना हो. हृदय केवढं सण तो भगवान केवढा, भगवान केवढा त्याच्याच एवढा, त्याला उपमान आहे. जेथलियाजी एकदा भगवान श्रीकृष्णाने निमंत्रण दिलं समुद्राला लग्नाचं. आता कोणतं लग्न होतं चेअरमन साहेब काही माहीत नाही, 16,108 मधलं कोणतं तरी असेल, पण निमंत्रण सासऱ्याला दिलं. जावयाच्या लग्नाचं निमंत्रण सासऱ्याला. सासरा कोण? समुद्र. लक्ष्मीचा बाप आहे ना तो, मग सासराच लागतो ना, जावाही लागतो देव. निमंत्रण दिल्यावर बळीराम दादाला कळालं. बळीराम दादा रागावले, कन्हैया कुछ भी मनमानी करते रहता है क्या? अरे समुंदर को संदेशा भेजा शादी के बारे में, समुंदर आएगा शादी में तो शादी होगी या बह जाएगी बारात. दादा हे माझा पाहुणा आहे तो, तुम्ही बाकीच्यांना पटके बांधा, मी बघून घेतो त्याचं. इतक्यात पळत आले काही माणसं. समुंदर बिफोर टाइम आ रहा है. आधी येत होतं. हे कळालं तर मंडपातले पाहुणे गेले पळून. समुद्र येतोय लग्नाला तर थांबणार आहे का कोणी? बैराम दादा राग, देख कन्हैया पूरी पब्लिक भाग के चली गई. मग भगवान वापस जातात. लोणावळ्याच्या पलीकडेपर्यंत समुद्र आला होता. येऊ नको रे बाबा, गेले पाहुणे पळून. इथंच थांब म्हणले. देवा तरी मला वाटलं तुम्ही रागवाल माझ्यावर का? पत्रिका रस्त्यानं वाचली, सहकुटुंब सहपरिवार होतं, मी एकटा आल्याबद्दल रागवाल वाटलं. अरे काय एकटा आला तर पाहुणे गेले, सहकुटुंब काय लावतो? थांब इथे थांब. म्हणजे मी काय वाटेवरचा प्रवासी आहे का देवा? मी निमंत्रित पाहुणा आहे, मला जनवास पाहिजे. जनवास त्याचं झालं जानोसा, नाही तर तो खरा शब्द जनवास आहे. वर पक्षाकडचे जन, तात्पुरतं वधू पक्षाकडे जे उतरायचं वास्तव्य
हा वास आणि ते जन या दोन मिळून झाला जनवास, पण त्याचा झाला जानोसा. तो जनवास आहे. आणि त्याची गरजही नाही डॉक्टर साहेब. आता पूर्वी एका लग्नाला अनेक तास लागत होते, आता अनेक लग्न एका तासात. आता जनवासाची काय गरज आहे? जनवास पाहिजे. भगवान कृष्णानं आपल्या अंगाचं केस उपटलं, सांगितलं थांब इथे. आणि भगवान कृष्णाने केस उपटून दिल्यावर त्या केसावर समुद्र थांबला आणि सांगितलं देवा अजून जागा भरपूर शिल्लक आहे, अजून काही पाहुणे असले तर पाठवा. अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी धेंडे. ज्याच्या एका केसावर समुद्र थांबतो तो भगवान केवढा. आणि साठवला कुठे? संपुष्टे हृदय पेटी. आता हृदय केवढं? त्यांचे डॉक्टरी शास्त्राप्रमाणे ज्याचं त्याचं हृदय त्यानं प्रत्येकाने आपली अशी उजवी मूठ बांधायची, ती छातीवर ठेवायची आणि ती डावीकडे झुकती करायची. जसा वरून आकार मुठेचा असतो तेवढंच त्याचं हृदय आतमध्ये असतं. बस. आता एवढंच हृदय. हे नसेल पटत तर थोडंसं. एकंदर सप्तद्वीप आहे. शाकद्वीप, शाल्मली द्वीप, कोशद्वीप, क्रौचद्वीप, प्लक्षद्वीप, पुष्करद्वीप आणि जम्बूद्वीप. लक्षात राहतील ना? हो म्हणायचा डागाजी. हे 7 सप्तद्वीप. सप्तद्वीप सप्तद्वीप जो शब्द चाललाय ना, शाक, शाल्मली, कुश, क्रौच, प्लक्ष, पुष्कर आणि जम्बू, एकंदर हे सप्तद्वीप आहे. आणि त्या जम्बूद्वीपाचे 9 तुकडे झाले. 9 तुकडे, त्याला नवखंड म्हणतात. खंड शब्दाचा अर्थ तुकडा होतो. तुम्ही पेपरला वाचत नाही का, अमक्या अमक्यानं भूखंड श्रीखंडासारखा खाल्ला. हे चांगलं कळतं मराठी तुम्हाला. भूखंड म्हणजे काय? जमिनीचा तुकडा. तसं नवखंड म्हणजे 9 तुकडे. हे जम्बूद्वीपाचे आहे 9 तुकडे. इलावर्त खंड, रमण खंड, केतुमाल खंड, किमपुरुष खंड, कुरु खंड, हरिवर्ण्य खंड, हिरण्य खंड, भद्रास्व खंड आणि भरत खंड. मोजले ना? बस तेवढेच. हे नवखंड आहे. काय म्हणतील हे नाही आलं महाराज काय? ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका पुराण काळात ते नाही, त्या नंतरच आहे. पुराण काळात नाही. तुम्ही सत्यनारायणाची पूजा करताना संकल्प ऐका ना. मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त प्राप्यर्थम शांत्यर्थम तुष्टेर्थम पुष्टेर्थम अप्राप्य लक्ष्मी प्राप्यर्थम प्राप्य लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम अस्माकं सकल कुटुंबानां द्विपद चतुष्पद सहितानां क्षेम स्थैर्य आयु आरोग्य धन समृद्धी इह जन्मनि 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 जन्म जन्मांतरेषु. आणि मग गोदा तटे, जम्बूद्वीपे, युरोप खंडे नाही, ऑस्ट्रेलिया खंडे, आफ्रिका खंडे नाही, भरत खंडे, गोदा तटे, जम्बूद्वीपे. बस पुन्हा एकदा. एकंदर 7 द्वीप आहे ना, शाक, शाल्मली, कुश, क्रौच, प्लक्ष, पुष्कर, जम्बू. त्या जम्बूद्वीपाचे 9 तुकडे इलावर्त, रमण, केतुमाल, किमपुरुष, कुरु, हरिवर्ण्य, हिरण्य, भद्रास्व आणि भरत. त्या भरत खंडात भारत देशात महाराष्ट्रात जालना शहरात एक घर, घरातली खोली, खोलीतला माणूस, त्या माणसाचं हृदय. अरे मग एवढ्याशा हृदयात एवढा भगवान कसा साठवल्या जाईल? आणि जर साठवल्या जात नाही तर का येईल? संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. मग कोणी साठवला का? याच्यावर पुन्हा 1-2 कीर्तन होईल. एवढ्या लोकांनी साठवला. पण आता थोडक्यात घेतो. रात्रभर जागे राहिले रामचंद्रजी. बक्षीस समारंभ उद्या म्हणून उपकाराच्या यादीत मारोतरावचं पहिलं नाव. पण डॉक्टर साहेब आकडाच घातला नाही. आणि जेव्हा सकाळी निरोप समारंभ, ते बक्षीस वितरण, शांतराज बोरो, जेव्हा बक्षीस सर्वांना दिली, हनुमंताला काही दिलं नाही. सीतामाई म्हणाल्या तुम्हाला का नाही काही कळतच नाही. बऱ्याचशा सीता बऱ्याच रामाला असंच म्हणतात घरी, फक्त हे राम आपलं सांगत नाही एवढंच. इकडे
इकडे समाजाला किती उपदेश करू द्या, पण घरी गेल्यावर तुमचा 7-12 आहेच, तुम्हाला काहीच कळत नाही. ते तिथलं सांगतो. काय कळत नाही तुम्हाला? काय अहो, जे कॅमेऱ्याच्या वेळेला तोंड घेऊ पुढं आले त्यांना बक्षीस देता, आणि ज्यानं सीता शोध केली राम सीता भेटविली, द्रोणागिरी जो आणिला लक्ष्मण वाचविला, ऐसा मारुती उपकारी, त्या माझ्या मारुतीला काही देत नाही. तुला काय वाटतं सीते, मी मारुतीला विसरलो? हे बघ, उपकाराच्या यादीत माझ्या हनुमंताचं नाव 1 नंबरवर. शेवटी तर विचार केला 5 प्राण द्यावे मारुतीला तर 5च उपकार फिटतात. एकही कशोपकाराय प्राणां दास्यामी ते कपे शेषश उपकाराय भवा मरुणीनो वयम. मी काही देऊ शकत नाही. नका देऊ तुम्ही, मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार, हे तेव्हापासूनची पद्धत आहे. माझ्या बापानं माझ्या सासऱ्याचं 10 तोळाचं असू द्या चेअरमन साहेब, तरी साडीच्या पदराखाली लपवते, आणि पप्पाचं 1 तोळाचं सगळ्या जालन्यात दाखवते. इकडच्या मावल्या चांगल्या बाबा, तिकडच्या कोट सांगतो. त्याच्यातही जर दिवाळी असेल ना, अरे बापरे, ते नवीन असतं, आणि साडीच्या पदरावर 10 तोळाचं सासऱ्याचं लपवलं आणि 1 तोळाचं बापाचं. या गल्लीतून त्या गल्लीत त्या, आता दगदगीच्या काळात कोणाला वेळ यायचा चौकशी करायला, पण एखाद्या मावशीनं नवीन दिसतं, थांबलीच. कधी काल आणलं का? नाही, पप्पानं घेतलं ना, माहेरी गेली होती परवा. जालन्याच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं होतं, पप्पानं घेतलं. पप्पा सीतामाईचं सांगतो रे बाबा. मी देते माझ्या बापान दिला नवरत्नाचा हार, 1 रत्न पृथ्वीचं मोल, ते रत्नाचा हार दिला हनुमंत, आणि बाजूला घेऊन 1 रत्न दातं खाली रगडून थुंकून टाकायचे. सीतामाईचं लक्ष नाही, पण एवढ्यात रॉकेल ओतणारे हजर असतात. सीतामाई, काय तुमच्या बापाचा अपमान? तो हनुमान रत्न दाढेखाली रगडून थुंकून टाकतो. बोलवलं त्याला, काय हनुमंता, 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे आणि तू दाताखाली रगडून थुंकून टाकतो, हे रत्न आहे का आई? तुला रत्न कळत नाही का? कळते ना. काय कळते? राम रत्न महम जाणे, न जाणे रत्न अन्यथा. मी फक्त माझ्या श्रीरामाला रत्न समजतो आई साहेब, बाकीच्या रत्नाला दगड समजतो. असं मग तुझ्यात तरी राम आहे का? माझ्यात राम नसता तर हा कधीच देह पेटवून टाकला असता. हनुमानजी उभे झाले आणि छाती विदारण केली. राम पंचायतन दाखवलं, सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी, वामांगी नंदिनी जनकाची. कोणी? हनुमानजीनी. आपण जर प्रयत्न केला तर नवीन सदरा, थोडी ताकद वाढत बनेन, फाटल नाही तर रक्त निघल छातीतून. राम नाही, त्यांनी साठवला. साठविला राहे हृदय संपुष्टे, आणि म्हणून संपुष्ट हृदय पेटी झालं. करुणी पोटी साठवू. आता थोडंसंच राहिलं बरं का डॉक्टर साहेब, 5 मिनिट पुढं जाण्याची शक्यता आहे. आता मी कधी जात नाही, सर्वांना माहिती आहे काका, आपलं वेळच असते. जिथं पाणी तिथं मावल्या जात होत्या, आता पाणी इतकं शहाणं झालं, जिथं मावल्या तिथं आलं, नळाच्या द्वारा. ते पूर्वी म्हणून सासू म्हणायची, आण पाणी. गेली ती सून पाणी आणायला. विहिरीवर पाणी काढता काढता तिची नथनी तुटली आणि गळ्यातल्या तिच्याच मंगळसूत्रात अडकली. उतरल्या चेहऱ्यानं, डोक्यावर माठ. सून आली, काय म्हणल सासू? पांढऱ्या पायाची म्हणल. पहिल्याच दिवशी नथनी हरवून आली म्हणल. वाटोळ करायला आली म्हणल. सगळ्या भेटल्या तरी चालल, ननंद भेटू नये. ननंदेला का घाबरतात भावजया कोणास माहीत. ननंद, नांदायचा अनुभव नाही ती ननंद. नांदायला गेल्यावर आनंद, तोपर्यंत ननंदच. हे मजेदार शब्द आहे. सासू दिवसभरात एकदा तरी सुनेच्या डोळ्यात आणते आसू, तिला म्हणायचं सासू. जावा म्हणजे हिरो होंडा सुझुकी अशा मोटरसायकलीपैकी जावा कंपनीची मोटरसायकल नाही. जावा म्हणजे सख्ख्या भावाच्या बायका. त्यांना जावा का म्हणतात? दोन्हीकडे जावा, एकत्रित न राहावा, का म्हणतात जावा. हे ननंदच भेटली वो.
ननंदच भेटली ना. वहिनी तोंड कसं उतरलं तुम्हाला सांगते. सासूबाईजवळ सांगू नका, माझी नतनी पडली विहिरीत. ननंदेचं लक्ष गेलं, नतनी तर मंगळसूत्रात अडकली आहे. सापडून दिली तर काय द्याल? 101 रुपये रोख देईल. ठेवा पाण्याचा माठ, चला वर, तिथं विधी करावा लागतो. ननंद झाली गुरु आणि विधी काय, निळोबार आहे. त्या खोलीत नेलं, गोदरेजचं कपाट, त्याला पडदा, तिथं वहिनी उभी केली. ननंद गुरुजी झाली. आता नतनी सापडणार आहे. हा पडदा बाजूला होईल, मग पायापासून बघत यायचं आरशात. पडदा बाजूला कर. हा बघा, पावलं दिसते का? पावलं, हा दिसते दिसते. आता वर बघा, आता वर बघा, आता वर बघा, आता वर. आणि गळ्यातल्या मंगळसूत्रात अडकलेली नतनी बघितल्या बरोबर वहिनी आरशावर धावली तर ननंद आडवी आली. थांबा, वाटोळ्या कराल कपाटाचं. नाही, नतनी घेते. तिकडे नाही, बाहेरचं आणायचं नाही वहिनी, जवळच आणायचं आहे. जो हात इकडे केला ना, तो इकडे करा की आपोआप नतनी सापडणार आहे. लक्षात आलं ना? म्हणून आहे त्याची ओळख, याचं नाव परमार्थ आहे. नाही त्याची प्राप्ती, याचं नाव संसार आहे. आता काय 5 मिनिट घेतो बस. आता नाही लबाड बोलत, 5 मिनिट. एकुलता एक मुलगा, 100 एकर जमीन, अशोकराव अर्ध्या एकरात वाडा. 22-23 वर्षाचा मुलगा. त्याला संगती वाईट लागली आणि म्हणून मित्रमंडळीसह रात्री 12 ते पहाटे 5 ढाब्यावर थांबू लागला. मित्र वाढत गेले, गरजा वाढत गेल्या. मग मायबापाच्या नरड्याला चाकू लावू लावू 10-10 एकर 10-10 एकर एका वर्षात 100 एकर जमीन विकली. 4-5 मित्र, 12 ते 5. पैसा संपला, मित्र दूर गेले. एकदा पैसा संपला ना, मग मित्र थांबत नसतात. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. ते गेले बाजूला. आता जेवायची पंचायत. या काळजीत माय न बाप मरण पावले. 23 वर्षाचं पोर, लग्न झालं नाही, 100 एकर जमीन फक्त विकल्या गेली. अर्धा एकरातला वाडा राहिला. सगळे गाव झोपू द्यायचा. जेथले आजी रात्रीचा जायचा निघून पार 50 किलोमीटर लांब पायी. तिथे भाकरी मागायचा आणि ते पुन्हा रात्री पहाटेच्या आत दुसऱ्या दिवशी वाड्यात यायचा. त्या भाकरी सुकवून खायचा. महिनाभरानं संपल्या की पुन्हा रात्रीचा लाज भीक मागायची. एक दिवस एका गावात आला. निडोबाराय वाड्याच्या दारामध्ये आला. काही खायला द्या मायबाप. 23 वर्षाचं देखणं सौंदर्य संपन्न तरुण बांडपोर. त्याच्या चेहऱ्याहून आणि त्याच्या बोलण्याहून ओळखलं घरमालकानं हे कुलवान घराण्यातलं लेकरू दिसतं. इकडे रे बाळ. आला. काय पाटील, काय काय पाहिजे तुला? 3 दिवस झाले अन्नाचा कण पोटात नाही, काय खायला द्या. काय वय आहे तुझं? 23. कोण्या गावचा आहे? अमुक गावचा. अमुक गावचा? अरे त्या अमुक गावचे पाटील तर माझे जिवलग मित्र होते. 5-6 वर्ष झाले येणं झालं नाही. एवढं म्हटल्याबरोबर ते पोर रडायला लागलं. अरे का रडतो बेटा? ज्या पाटलाचं नाव घेतलं तुम्ही त्याचा मुलगा मी. मग काय करतो हे? भीक मागतो. मायबाप बरे? मग तर हमरटा फोडला. 6 महिने झाले मायबाप मेले, त्याला कारणीभूत मी आहे. 100 एकर जमीन
एका वर्षात विकली. 3 दिवस झाले उपवासी आहो. पाटलाला दया आली. पाटलींना सांगितलं माझ्या मित्राचं लेकरू आहे हे, 6 वर्ष झाले गेलो नाही, त्याला आंघोळ घाल, नवीन कपडे आणले, शेवयाचा भात खाऊ घातला, दिवसभर ठेवून घेतलं. बाळा, तुझे वडील कधी कधी बोलताना मला म्हणायचे की 3 पिढ्या संपणार नाही पुढं, एवढं धन मी माझ्या वाड्यात पुरून ठेवलं. हे मला सांगायचे, ठिकाण सांगितलं नाही, पण तुझे वडील बोलायचे. मी टिकाव देतो, तुला 4-8 दिवस पुरेल एवढ्या भाकरी बांधून देतो, प्रवास रात्रीचा कर बेटा, कोणाला सांगू नको माणसं चांगली नाही, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. वाड्यात खोदायला सुरुवात कर, धन सापडेल तुला. आला, आतून कडी लावली डॉक्टर साहेब, आणि जे खोदायला सुरुवात केली, 6 तासांनी पल्लोडजी खन्न आवाज आला. मग तो उत्साह वाढला. तर तांब्याच्या हांड्याचा काठच लागला, 2 फूट व्यासाचा. पुन्हा उत्साह वाढला. जवळजवळ 4 तासामध्ये 40 लिटर पाणी बसेल एवढा हांडा तांब्याचा, केवळ सोन्याच्या मोहरानं भरलेला. कुठे भाकरी मागून आणायचं, ज्या जागेवर बसून खायचं त्याच्या खाली 1 फुटावर हांडा. दृष्टांत संपला माझा प्रश्न आहे, तो हांडा नव्हता म्हणून सापडला का होता म्हणून? तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा, तुका म्हण होता ठेवा. पूर्वीचाच होता. फक्त त्या 23 वर्षाच्या तरुण मुलानं या पाटलाच्या शब्दावर भाव ठेवला. तो या भावाचा पडला, तुका म्हणे होता ठेवा, तसं संत दर्शनी हा लाभ. आनंद वाटला. उगले साहेब, डॉक्टर साहेब, त्यांचे सर्व सहकारी साहेब, मजा आली, मस्त मजा आली. 15 मिनिट पुढे गेलो, गोड बोलून. आता जास्त नाही, पण 1-2-3 मिनिट त्रास यासाठी देतो. मी 1च मिनिटात संपवतो. पण डॉक्टर साहेबाला सांगतो, अध्यक्ष या नात्यानं या श्रोते मंडळीचे 2 शब्दात आभार माना. ते आपला केवढा कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं त्यांनी. आणि ते आभार झाल्यावर नंतर मग तुम्ही जा, आम्ही जातो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर